नाही होतो ना, आरोग्याला त्रास होतो. कारण चीज अनलॉग जे बनतं ना, ते तेलापासून बनतं आणि पनीर बनतं दुधापासून बनतं. तेव्हा तेलापासून आणि दुधापासून बनलेल्या पदार्थात आरोग्याला त्रास होणारच आहे. चीज अनलॉग हे पनीर म्हणून विकलं जातं. माझी सरकारला विनंती आहे की ह्याच्यावर ॲक्शन होणं पाहिजे. आमदार विक्रम पाचपुते त्यांच्याकडून जाणून घेऊया आज त्यांनी विधानसभेत मांडलेल्या विषयाविषयी. ते हा मी मागच्या वर्षी विषय मांडला होता. त्यावेळेस माझं होतं पनीर आणि चीज अनलॉग हे 2 वेगवेगळे पदार्थ असतात. दुर्दैवाने चीज अनलॉग हे पनीर म्हणून विकलं जातं. माझी सरकारला विनंती आहे की ह्याच्यावर ॲक्शन होणं पाहिजे. पण चीज अनलॉग विकण्याविषयी कोणताही नियम नाही, म्हणजे त्याच्यावरती बंधनं कोणती नाही आहेत. तर मग मी विनंती केली किंवा कमीत कमी जर तसे नियम नसतील तर ग्राहकाला ठरवू द्या की ते पनीर खातात का चीज अनलॉग. आज काय होतंय, पनीरच्या नावाखाली चीज अनलॉग विकलं जातं, दिलं जातं आणि ग्राहक खाल्ल्यानंतर त्यांच्या लक्षात येत नाही. तुम्ही पनीर सँडविच ऑर्डर करता ₹50 ₹40, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पनीर असतं, पण ते ॲक्च्युअल पनीर नसून ते चीज अनलॉग असतं. त्यामुळे याचं बायफर्गेशन झालं पाहिजे. तर राज्य सरकारने हे परिपत्रक काढलेलं आहे आणि 1 मे पासून प्रत्येक हॉटेलला त्यांच्या मेनू कार्डमध्ये, म्हणजे आत्तापासूनच ते लागू आहे, पण 1 मेच्या आतमध्ये त्यांना त्यांचे मेनू कार्ड्स बदलावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे पनीर असेल तर तुम्ही पनीर लिहू शकता, पनीर नसेल तर चीज अनलॉग त्या मेन्शन करावंच लागणार. म्हणजे यातील फरक सामान्य माणसाला आजपर्यंत कळाला नव्हता. नाही, कळाला नव्हता कारण कळू शकत नाही. तुम्हाला जरी खायला दिलं तुम्हाला फरक कळणार नाही. त्यामुळे हा फरक कळत नाही म्हणून तर हा नियम पाहिजे. ठीक आहे. याविषयी मग तुमची त्या विभागातील मंत्र्यांशी चर्चा किंवा बैठकाचं आयोजन केलेलं आहे. 1 वर्ष झालं चालू आहे आमचं. महिन्यातनं 2-3 महिन्याला प्रत्येक बैठका करत करत इथपर्यंत आलेलो आहे आणि हा मोठा अचीव्हमेंट आहे. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की त्यांनी असा अध्यादेश काढलेला आहे. आणि उत्पादकांशी या प्रोडक्टच्या उत्पादकांशी काही चर्चा किंवा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणली. आणि आलेली आहे, बरेचदा आलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि या विषयासंदर्भात याच्यामुळे आरोग्याला काही नागरिकांच्या तक्रारी झालेल्या आहेत किंवा अशा काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत. नाही होतो ना, आरोग्याला त्रास होतो. कारण चीज अनलॉग जे बनतं ना, ते तेलापासून बनतं आणि पनीर बनतं दुधापासून बनतं. तेव्हा तेलापासून आणि दुधापासून बनलेल्या पदार्थात आरोग्याला त्रास होणारच आहे. त्यामुळे ग्राहकाने ठरवावं की त्याला तेलाचा पदार्थ खायचा का दुधाचा पदार्थ खायचा. म्हणजे तुम्ही हे आज हे पत्र दाखवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हे दाखवणं आणि त्याच्यावर लिहिणं कंपल्सरी होणार आहे. हे आत्तापासूनच कंपल्सरी झालेलं आहे, पण एफडीएने 1 मे पर्यंतची मुदत दिलेली आहे. 1 मे नंतर 1 मे पर्यंत जे बदल करणार नाहीत त्यांचे डायरेक्ट लायसन्स कॅन्सल केले जातील. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन तोरळेकर, महा MTP मुंबई.